दिसत नाही बिना चष्मा काय अरे रश्मी हा जर फोन फोन आला तर घ्या. चाललाय का तुम्ही? राहुल गांधी उद्या नाही राहुल उद्या साहेब माझं बोललं नाही सोमवारी झालं. फोन आला तर हॅलो गाडी गाडी बोलू का मला उशीर झाला. येस प्लीज. ईव्हीएम विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अभिषेक मनु सिंघवींची वेळ मागून सुप्रीम कोर्टात जाणार आहे. विरोधी पक्ष पुन्हा एकदा एकटवलेलं पाहायला मिळते अशी काही आपली भूमिका पक्षाची ईव्हीएम. एक तर इंडिया अलायन्सच्या मागच्या आठवड्यामध्ये आमची सगळ्यांची बऱ्याच पक्षांची दिल्लीमध्ये चर्चाही झाली. काँग्रेस पक्ष गेले अनेक वर्ष याच्यावर काम करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी काही फीडबॅक दिले आहेत. आमचेही काही सहकारी यांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात अनेक कार्यकर्ते आज मला भेटून गेले आणि त्यांच्या मनात ही अस्वस्थता या विषयाबद्दल आहे. त्याच्यामुळे आम्ही काही लोकांना दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची मागच्याही आठवड्यात मीटिंग झाली, याही आठवड्यात आम्ही त्यांना भेटणार आहे, त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेणार आहे आणि उत्तम जानकरांनी जो प्रयत्न करतायत त्याच्यामुळे जी तिथल्या तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की तिथल्या मतदारांच्या मनातली अस्वस्थता आहे. अशी काही अस्वस्थता असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे की त्यांचं जे काही मनात आहे मायबाप जनतेच्या ते ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि ती अस्वस्थता काय आहे याचाही अभ्यास केला. आज उत्तम जानकरांनी राजीनामा देण्याची भूमिका मांडली की आता राजीनामा देतो आणि 15 दिवसामध्ये निवडणूक घ्या आणि ती निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या. म्हणजे आता इकडे शपथविधी आमदारांची होत आहे आणि तुमचे आमदार राजीनामा देण्याची आमची एवढीच मागणी आहे इलेक्शन कमिशन कडे की जर समाजामध्ये हा फक्त आमचा विषय नाही, कारण मीही त्या ईव्हीएम वर निवडून आलेली आहे, मी एक नाही 4 वेळा त्याच ईव्हीएम वर निवडून आले. पण जर समाजामध्ये एवढी अस्वस्थता असेल एखाद्या विषयाबद्दल आणि समजा परदेशात अनेक मोठ्या देशांमध्ये आज ईव्हीएम वरनं ते बॅलेट वर शिफ्ट झाले, आमची एवढीच मागणी आहे की जर अशी अस्वस्थता समाजात असेल आणि जगामध्ये हा बदल होत असेल तर तो बदल आपणही करावा. जर ईव्हीएमचा वरून बॅलेटला शिफ्ट व्हा अशी जर मागणी समाजातून येत असेल तर त्याला अडचण काय. आता ते सोमवारी क्लॅरिफिकेशन कळेल. आता अनेक लोक ज्यांना म्हणजे मी आता तुम्हाला काँग्रेसचंही सांगते, म्हणजे संग्राम थोपटेंना अनेक बूथवर सिंगल डिजिट नंबर मध्ये पडले विच इज इम्पॉसिबल आणि असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते. तर ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हे असं होऊ शकत नाही, म्हणून ते उत्तम जानकरांचं जे उदाहरण आहे म्हणून त्यांनी एक वेगळा प्रयोग करता येते. तर असं जर असेल तर हा काही कुणाच्या वैयक्तिक विरोधात आम्ही लढत नाहीये. आमचं म्हणणं आहे कुठलंही इलेक्शन असावं ते पारदर्शकपणे व्हावं आणि जर समाजामध्ये त्या एखाद्या प्रोसेस बद्दल जर शंका असेल तर ते करेक्ट करायला काहीच हरकत नाही. विधानसभेत विरोधकाने बहिष्कार टाकला होता शपथविधीला, मात्र समाजवादी पक्षाचे 2 आणि काँग्रेस पक्षाचे तुमचे बापू पठारे जे आमदार आहेत त्यांनी शपथविधी घेतलाय.
म्हणजे आदिवासी होण्याआधी खूप पडले असं नाही, महाविकास आघाडीच्या मध्ये फूट नाही, ही फक्त शपथविधीचा इश्यू आहे, हा काय पॉलिसीचा इश्यू नाहीये. इंडिया अलायन्स मध्ये आम्ही सगळे एकत्र, आता उत्तर प्रदेशमध्ये जो मोठा इश्यू चाललेला आहे त्याच्यात अखिलेश यादव बरोबर आम्ही ताकदीने त्यांच्या बरोबर आहोत. अंबलची जी केस झाली त्याच्यामुळे एखाद्या शपथविधीमध्ये एखाद्याने शपथ घेतली म्हणून काय अलायन्स मध्ये एवढा आमच्या मग ठीक आहे, मी आता इंडिया अलायन्सचे सोमवारी जेव्हा मला अखिलेश यादव भेटतील त्यांना मी विचारेन. याची मला काय माहिती. संजय राऊतांनी भाऊ जे आहेत ते काय म्हणतात प्रॉपर्टी मागणी केली. म्हणूनच सांगते ना, समाजामध्ये जर एवढी चर्चा होत असेल तर मला असं वाटतं की जर जगामध्ये हा बदल होत असेल आपणही बदल करावा, त्याच्यात काय अडचण काय. त्याच्यामुळे ईव्हीएम वरून बॅलेटवर अमेरिका गेलेले आहे, सगळे देश आहेत जे वेस्टर्न वर्ल्ड गेलेले. आपण मागणी करतायत काय तुम्ही? हो अर्थातच बॅलेटवर घ्या हीच आमची मागणी. त्याला म्हणून प्रश्न असा आहे की ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना, निवडणूक आयोगानं काँग्रेसला पत्रव्यवहार केला होता की तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते घेऊन डिसेंबरला आमच्याकडे आहे, पण काँग्रेसकडे पुरेसे पुरावे नव्हते. मग हा प्रॉब्लेम टॅकल कसं करणार आहेत? नाही, पुरावे नाही, अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत. तुमच्या चॅनलवर प्रशांत दादांचा एक व्हिडिओ मी तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेला आहे. तेव्हा अशा अनेक गोष्टी आहेत. आमचं म्हणणं आहे की जर एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल, म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात तेव्हा परीक्षा कॅन्सल होतेच ना. ते का लीक होतात, कुणामुळे लीक होतात, कसे लीक होतात यात अजून आम्ही शोधतोय. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की एखादी गोष्ट जर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे तर तो आपणही करावा, एवढीच अपेक्षा आमची, एवढीच मागणी आहे. कसे लीक होतात यात अजून आम्ही शोधतोय. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की एखादी गोष्ट जर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे तर तो आपणही करावा, एवढीच अपेक्षा आमची, एवढीच मागणी आहे. प्रशांत जगतापांनी पण तो मुद्दा मांडला होता की बटन दाबल्याच्या चिठ्ठ्या आहेत त्या वेगळ्या होत्या, पण लोक असंही म्हणतात की आम्ही जे बटन दाबले त्या चिठ्ठ्या बाहेर आल्या. मग हाही मोठा इश्यू होऊ शकतो ज्यावेळेस तुम्ही. नाही, म्हणूनच आम्ही म्हणतोय ना की एकदा जर बॅलेटवर आलं तर हा कुठला इश्यूच राहत नाही ना. आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे. आपण वेस्टर्न वर्ल्ड, AI ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतोय आहे तर हाही करावा. नाही, पवार साहेब आणि जयंत पाटील जाणार. गावातल्या लोकांवर गुन्हे दाखल करते. हे किती मला सांगा, हे लोकशाहीच्या किती विरोधात आहे मला सांगा. लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी, आता तुम्ही सगळे चॅनलवाले आहात, साधं बघा, तुम्ही इलेक्शन मध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन विचारत होता ना कुणाला मतदान करणार, काय आहे, कुणाची हवा आहे, मग तो पण गुन्हा झाला का? एखादी प्रोसेस, आणि ती प्रोसेस सरकार थांबवते, इलेक्शन कमिशन थांबवत नाही, सरकार थांबवते. एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल, एखादं ड्रिल घ्यायचं असेल, त्याच्यात गुन्हा कुठे येतो, कसा असू शकतो? आणि तो संविधानाच्या चौकटीतच ती ऍक्टिव्हिटी आहे ना. राहुल गांधी पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष होण्यासाठी आहे. गेल्या वेळेस त्यांचा अनुभव तुमच्यासाठी काही चांगला नव्हता. यावेळेस परत विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न आलेला आहे. या अध्यक्ष ठरवतील विरोधी पक्षनेता जेव्हा 2019 मध्ये जेव्हा आमचे नंबर्स नव्हते केंद्रामध्ये तेव्हा हे लोक लीडर ऑफ ऑपोजिशन नव्हता. पण मला आठवत आहे की 1980 मध्ये नंबर्स कमी असले तरी काँग्रेस पक्षाने दिलदारपणे दाखवून मोठ्या मनाने लीडर ऑफ ऑपोजिशन महाराष्ट्रात केला होता. तर ह्या आता जे सरकार आले त्यांनी तो निर्णय घ्यायचा. खाते वाटप, कारण झाल्याशिवाय सुरळीत चालणार नाही. अजूनही त्यात कुठेतरी त्याला झालेलं दिसत नाही. तुम्हाला जाणवतं? नाही, मला आश्चर्य वाटलं कारण आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक 10 वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचं खूप असं अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन सरकार स्थापना करा आणि पटकन कामाला लागा. त्यामुळे मलाही खूप आश्चर्य वाटलं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास 2 आठवडे झालेत रिझल्ट लागू, म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ, त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन, याला खूप वेळ लागला. आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला, एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे. जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग
त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना मग त्यांच्याकडून. उद्यापर्यंत होईल असं अजित पवार म्हणतात. काय घ्या मला दिल्लीमध्ये आता 3-4 खूप क्रिटिकल गोष्टी डिबेट चाललेला आहे पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खरं तर माझा तरी वेळ गेला. आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेचा एवढा उशीर का होतोय हे दुर्दैव आहे. कारण लोकांनी जर त्यांना मतं त्यांना ते म्हणतायत तशी ती पास झाली असतील तर म्हणजे हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाहीये याचं उत्तर खरंच म्हणजे मला माझ्याकडे तर नाहीच आहे. आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही असतील मला नाही माहिती. सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार आहात काही सोमवारी ठरेल. काही राज्याची आर्थिक स्थिती काही चांगली नाही. मुख्यमंत्री आर्थिक स्थितीला आणि ज्या नगर परिषद महानगरपालिकेचा तो सुद्धा सरकार जमा करून घेते. आता राज्य होईल असं काय वाटतंय तुम्हाला? काय राज्यवेळेचा हा परिणाम आहे का? नाही का अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्यांनी एक FRBM फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंटचा एक ऍक्ट आणला होता जो मनमोहन सिंग साहेबांनी आणखीन स्ट्रेंथन केला. त्याच्यामध्ये फिस्कल मॅनेजमेंट वर एक कॅप टाकलेला आहे. दुर्दैवाने आज अनेक राज्य भारतातली आहेत की फिस्कल मॅनेजमेंट करतच नाहीये आणि महाराष्ट्रही त्या फिस्कल मॅनेजमेंटच्या FRBM ऍक्ट फॉलो करत नाही असा डेटा सांगतो. एका मागच्याच आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे. आणि तो फक्त महाराष्ट्रापुरता सीमित विषय नाहीये. देशात GDP आणि ग्रोथ ही यावेळेस 5.4 ला ड्रॉप झाली आणि रेपो रेट मध्ये पण चेंजेस व्हावे लोअर व्हावे आता परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं. त्याच्यामुळे इकॉनॉमी त्याच्यावर मीही मागच्या आठवड्यात बँकिंगवर बोलले की भारताची ग्रोथ इकॉनॉमिकल सिच्युएशन फिस्कल डेफिसिट अनेक राज्यांमधलं हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे. प्लस आपलं नेबरहुड म्हणजे बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक पडेल. आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला आता या टॅरिफचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार. म्हणजे एकीकडे ग्लोबल स्लो डाऊन दुसरा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ त्याच्यानंतर भारत सरकार मधलं ह्या क्वार्टरचं स्लम्प जे 7% वरून 5.4 आहे त्याच्यातून होणारी महागाई बेरोजगारी त्याच्यानंतर आपलं फिस्कल डेफिसिट या राज्यात अनेक राज्यांचे ते फिस्कल डेफिसिट FRBM ऍक्ट आहे प्लस नेबरहुड इश्यूज आपण सगळीकडे नेबरहुड इश्यूज आहे. प्लस अमेरिकेमध्ये जी केस चालली आपल्याबद्दल निज्जरची केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिव्हली कव्हर केली त्या केसची आता पुढच्या महिन्यामध्ये काही दिवसामध्ये करत कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू होईल. त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडियाज रोल या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आता दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये या सगळ्यावर चर्चा व्हावी ही आमची सातत्याने मागणी. निवडणुका जिंकावं म्हणून सुद्धा आर्थिक परिस्थिती बिघडलं शेतकऱ्यांचे यामुळे आता राज्य तुम्हाला वाटतं नाही डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स डेटाच सांगतोय ना ते. आणि आज कुठल्या तरी चॅनलचं मला हे आलंय की ते निकष बदलत आहे असं काहीतरी आलं काय बिघडलं शेतकऱ्यांचे यामुळे आता राज्य तुम्हाला वाटतं नाही डेटा स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स डेटाच सांगतोय ना ते. आणि आज कुठल्या तरी चॅनलचं मला हे आलंय की ते निकष बदलत आहे असं काहीतरी आलं काय काय निकष फडणवीसांनी पुढाकार केले 100 रुपयांचा प्रश्न विचारला ना त्यावेळेस त्यांचं एक ध्यान असं होतं की हे सगळं जे आहे ते बजेट ज्यावेळेस येईल अर्थमंत्री ज्यावेळेस त्यावेळेस बघू असं ना. त्याच्यामुळे मार्च मध्ये ज्या निकषांवर पडले ते निकष कमी जास्त मग त्याची क्लॅरिटी आपल्याला येईल अजून. त्याच्यामुळे फसवणूक वाटते का त्यांची बघूया ना डेटा तर येऊ दे सगळा डेटा आल्यावर नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव मुख्यमंत्री त्यांना तुम्ही का प्रत्यक्ष शुभेच्छा वगैरे दिल्या? आणि मी ट्विट केलं शपथविधी चालू असताना ट्विट मी ट्विट ते व्यस्त असतील ना आता राज्य चालवायचे एवढे सगळे डिपार्टमेंट्स आहेत किती बिझी असतील सगळे.
पुरवठा होता आणि त्या विरोधात 4 जणांवर गुन्हा दाखल झाला आणि शासकीय रुग्णालयात काय बीड जिल्ह्यामध्ये बनावट औषधांचा पुरावा बनावट औषधाची केस नवीन आहे, जुनी आहे. मी 1.5 वर्षापूर्वी रेज केलेली आहे. एक्सपायर्ड औषधं महाराष्ट्राच्या सिस्टम मध्ये आहेत हे मी 1.5 वर्षापूर्वी बोललेले. मी 1.5 वर्षापासून त्याच्या विरोधात हे परत आलंय, कारण एक्सपायर्ड औषधं सिस्टम मध्ये आहेत हे मी मागेही बोललेले. म्हणजे हा कंटिन्युअस इश्यू आहे, हा खूप सिरियस इश्यू आहे. कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड तर औषधं देत असाल आणि ती सरकारने विकत घेतलेली औषधं. व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू. इंडिया अलायन्सचा मुद्दा म्हणला कोणत्या बॅनरची काल एका माध्यमाच्या मुलाखतीत असं म्हणाला की इंडिया आघाडी स्थापन करायला मुख्य होते का नाही पुढे होते. इंडिया आघाडी आता जो आहे तो संवाद यायला नाही. मला जर चान्स दिला की मला संधी दिली तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची. कसं बघता ममता बॅनर्जी जे कारण पवारसाहेब स्वतः सगळ्या गोष्टी गेल्या आणि नाही अर्थातच त्यांचं स्वागतच होईल. कारण का या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये असला पाहिजे असं आमची आग्रहाची भूमिका. त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे. चेक्स अँड बॅलन्सेस साठी हे आपलं संविधान म्हणतं. त्याच्यामुळे जर दीदी याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर अर्थात आम्ही त्याचं स्वागतच करतो. एकूण संघटनात्मक बदल काय अपेक्षित नंतर आता आम्ही सगळे या सगळ्या मोठ्या इश्यूज मध्ये पार्लमेंटमध्ये आता सगळेच व्यस्त आहोत. कारण का हे नॅशनल इंटरनॅशनल परवा तुम्ही चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल. त्यामुळे या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी. आम्ही पण चर्चा करतोय, डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतोय. त्यामुळे ह्या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय. हे करत असताना हे पार्लमेंट संपेल 20 तारखेला. त्याच्यानंतर संघटनेच्या मीटिंग आणि मुख्यमंत्र्यांनी मुलाखत दिली. त्या मुलाखतीमध्ये पुन्हा राज ठाकरेंबद्दल बोलले. महापालिकेला राज ठाकरेंना सोबत संजय राऊत म्हणतात जर शब्द गरज असेल तर वाटलं असेल ते दुर्दैव आहे. पण शेवटी तो त्यांच्या आघाडीचा अंतर्गत प्रश्न नाही. त्या दोघांनी ठरवायचं एकत्र करायचं काम. हो मला पत्र आलंय त्यांचं ह्याच्यावर ईव्हीएमच्या विरोधातलं एक पत्र आलंय मला. हो ते पत्र आलंय आम्हाला आणि त्याच्यात त्यांचं असं करेक्ट मी इफ आय एम रॉंग पण त्याच्यात असं लिहिलं होतं की ईव्हीएम होत नाही तोपर्यंत आम्ही इलेक्शन लढणार नाही का असं काहीतरी होतं त्याच्यात. नाही अर्थातच ज्यांना आमची मागणी आहे बॅलेटवर. बघूया ना आता पुढच्या 1-15 दिवसामध्ये या सगळ्यावर चर्चा होईल. या सगळ्यांची मतं आहेतच आणि स्ट्रॉंग मत आहे. त्यामुळे बघूया सगळ्यांची काय मत आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर बांगलादेशमध्ये ज्या हत्या होत्या झेंडा देखील आपली काय भूमिका आहे? नाही आम्ही ऑलरेडी पार्लमेंटमध्ये याच्याबद्दल बोललेलं. मी आत्ताच बोलले ना ऑल अबाउट नेबर्स. त्याच्यामुळे सगळ्या नेबरहुड बद्दल सिरियस कन्सर्न हे मी स्वतः पार्लमेंटमध्ये पण बोललो. बघूया ना आधी. आता तर सेशन चालू आहे. सेशन मध्ये एवढ्या ग्लोबल स्टेट आणि नॅशनल इश्यूज आहेत इकॉनॉमी बद्दल विच इज रिअली क्रिटिकल. ते झाल्यावर 20 तारखेनंतर बघू पार्लमेंट सेशन. शपथ घेतली आहे त्याचा रेकॉर्ड आहे. भाऊ म्हणून आढळून वाटतो दादांचा काही शुभेच्छा सगळ्यांना. मी शुभेच्छा ऑलरेडी दिलेल्या आहेत दादांना. हो सगळ्यांना जे कोणी निवडून आले कुठलंही पद त्यांना मिळालं तर त्याचा चॉईस असतो. Mamata Banerjee is offered to lead the interblock. No, Mamata Didi is an internal